नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण वर्ष 2022-23 या आधार वर्षासह सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP अनुमानाची नवीन मालिका याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय वार्षिक आणि तिमाही राष्ट्रीय लेखा अंदाजांची नवीन मालिका 2022-23 या आधार वर्षासह लागू करत आहे. ही नवी मालिका 2011-12 या आधार वर्षासह असलेल्या आधीच्या मालिकेऐवजी लागू होईल. आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीनुसार आधार वर्ष सुधारणा वेळोवेळी केल्या जातात आणि प्रामुख्याने बदलांच्या स्वरूपामुळे राष्ट्रीय नोंदींमधील नियमित सुधारणांपेक्षा त्या वेगळ्या असतात. वार्षिक सुधारणांमध्ये संकल्पनात्मक चौकटीत कोणतेही बदल न करता किंवा कोणत्याही नवीन डेटा स्रोताचा वापर न करता उपलब्ध होणाऱ्या अद्यतनित डेटाच्या आधारावर बदल केले जातात, जेणेकरून वर्षानुवर्ष काटेकोर तुलना करता येईल. आधार वर्ष सुधारणांच्या बाबतीत बदल आपण समजून घेऊया. अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल टिपणं, अद्ययावत डेटा स्रोतांचा समावेश, अंदाज पद्धतीत सुधारणा आणि व्याप्ती आणि अचूकता वृद्धिंगत करणं. वित्तीय वर्ष 2022-23 हे आधार वर्ष म्हणून निवडण्यात आलंय कारण कोविड नंतरचे हे अलीकडील एक सामान्य वर्ष आहे आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये मजबूत आणि सर्वसमावेशक आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे वार्षिक आणि तिमाही राष्ट्रीय नोंदींच्या अंदाजांच्या नव्या मालिकेसाठी हे एक योग्य मानक ठरतं. राष्ट्रीय खात्याच्या आधारभूत वर्षात वर्ष 2022-23 असा बदल करण्याच्या संदर्भात त्रैमासिक सकल देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज आणि विविध ॲग्रिगेट्सची नवीन मालिका प्रकाशित केली जात आहे. संबंधित वर्षांमधील अर्थव्यवस्थेतील प्रगतीचे तपशील प्रभावीता यावे या उद्देशानं या सुधारित मालिकेअंतर्गत काही प्रमुख बदलांचा अंतर्भाव आहे. अंदाज वर्तवण्याच्या कार्यपद्धतीत बदल, नवीन हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्सचा अंतर्भाव, घसारा धोरणांमध्ये अर्थात डिफ्लेशन स्ट्रॅटेजीमध्ये सुधारणा, अंदाज प्रक्रियेच्या सूक्ष्मतेमध्ये अर्थात ग्रॅन्युलॅरिटीमध्ये सुधारणा. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वास्तविक GDP अथवा स्थिर किमतीवरील GDP 322.58 लाख कोटी रुपयांची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. 2024-25 या वर्षासाठी GDPचा पहिला सुधारित अंदाज 299.89 लाख कोटी इतका होता. वास्तविक GDP मधील वाढीचा दर 2024-25 मधील 7.1 च्या तुलनेत 2025-26 मधील 7.6 राहील असा अंदाज आहे. नाममात्र GDP किंवा सध्याच्या किमतीवरील GDP 2025-26 मध्ये 345.74 लाख कोटी रुपयांची पातळी गाठेल असा अंदाज आहे. 2024-25 मध्ये तो 318.07 लाख कोटी रुपये होता, जो 8.6 वृद्धी दर दर्शवतो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वास्तविक GVA 294.40 लाख कोटी रुपये इतका राहील असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तो 273.36 लाख कोटी रुपये होता, जो 2024-25 मधील 7.3% वाढीच्या दराच्या तुलनेत 7.7% वृद्धी दर नोंदवत आहे. नाममात्र GVA आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 313.61 लाख कोटींची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. 2024-25 मध्ये तो 288.54 लाख कोटी रुपये इतका होता, जो 8.7% वृद्धी दर दर्शवतो. वार्षिक GDPच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजांचं संकलन आणि तिमाही अंदाज GDP हे बेंचमार्क इंडिकेटर पद्धतीवर आधारित आहे, ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षासाठी विविध आर्थिक आणि संस्थात्मक क्षेत्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणाऱ्या संबंधित निर्देशांकांचा वापर करून अंदाज काढला जातो. तिमाही GDPचा अंदाज प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF 2017च्या तिमाही लेखा नियमावलीमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं आणि मानकांचं पालन करतात. नवीन आधार वर्ष 2022-23 वर आधारित या अंदाजामध्ये विविध पद्धतीशीर बदल, नवीन डेटा स्रोत इत्यादींचा समावेश आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या तिमाहीतील तिमाही अंदाज मालिकेत पूर्व प्रकाशित मूल्यांच्या तुलनेत बदल दिसून आला आहे. परिणामी आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीपासून वाढीच्या दरांमध्ये बदल दिसून येतात. उत्पादन क्षेत्राकडून GDP अंदाजांच्या नवीन मालिकेतील सुधारित पद्धती, डेटा स्रोत आणि चलनवाढ धोरणांचं संक्षिप्त तपशील जारी करण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण समजून घेतलं 2022-23 या आधार वर्षासह सकल देशांतर्गत उत्पादन GDP अनुमानाची नवी मालिका याबद्दल माहिती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्त विभागाची निर्मिती होता.